श्री स्वामी समर्थ. कुंडाजवळ जे स्वयंसेवक उभे त्यांना एक सूचना आहे. अग्नीची धड वरच्या कापडापर्यंत पोहोचणार नाही एवढाच अग्नी ठेवायचं. फक्त अग्नीची जोड तिथं आपल्याला तेवढं ठेवायची आहे. हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आज मी किती फास्ट काम करत आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला कुठं जायचं असतो ना, तर उशीर जर होत असेल तर एवढी आपली स्पीड जी आहे ना ते 4 पटीनं वाढून जातं असं मला असं वाटतं. तर मी कुठे जाणार आहे तुम्ही स्टार्टिंगलाच बघितले आहे. तर मी जाणार आहे त्र्यंबकेश्वर येथे. आम्ही जसं की नाशिकला राहतात तर त्र्यंबकेश्वर येथे जे मोरेदादा हॉस्पिटल एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे तो तयार होत आहे. आणि त्याच ठिकाणी आता तुम्ही जे बघितलेली आहे पूजा वगैरे, तर त्याच ठिकाणी तिकडे कालाष्टमी आणि दुर्गाष्टमी जे महिन्यातून 2 वेळा येतो. एक कालाष्टमी येतो आणि एक दुर्गाष्टमी येतो 15 दिवसाच्या नंतर. तर कालाष्टमी आणि दुर्गाष्टमीला तिकडे हवन केलं जातं. तर आता सकाळचे कुठंही पूजापाठही जर केलं तर बायांना काही घरचे कामं चुकत नाही. घरच्या व्यक्तींना, घरच्या मुलांना स्वयंपाक करावाच लागणार आहे, त्यांच्यासाठी घरातली कामं आवरावंच लागणार आहे, घरातली पूजा करावीच लागणार आहे, कपडे धुवावंच लागणार आहे, फरशी आहे, सगळ्या गोष्टी करावंच लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे असं शास्त्रामध्ये असं म्हणलं जातं की एक जे नॉर्मल माणूस आहे, एक व्यक्ती जे आहे नॉर्मल आहे, जे संसारिक जीवन जगत आहे, त्या व्यक्तीला देवधर्म करणं किंवा देवाच्या सान्निध्यात राहणं, त्यांची सेवा करणं हे थोडंसं अवघड असतो कोणापेक्षा जे संत आहेत, असं हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. कारण एक व्यक्ती काय असतो की सगळं सोडून करून आपलं जे कर्म आहे ते सोडून एक संसारामध्ये आलेले आहे, तर आपले सांसारिक एक जबाबदारी असतात ना. तर आपण सगळं हे करून एक संन्यासी होऊन तो पर्वतावर जातो, कुठेही डोंगरामध्ये कुठेही ध्यान वगैरे करायला जातात, ते सगळं सोडून. तर ते सहज सोपं होऊन जातं. पण संसारामध्ये राहून देवधर्म करणं, पूजापाठ करणं, देवाच्या जवळ राहणं हे त्याच्यापेक्षाही कठीण असं शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे. आणि गुरुमाऊली स्वतःसुद्धा सांगतात का, कारण की आपल्याला संसार सुटत नाही हो, नाही सुटत आपल्याला. आपल्याला वाटतं की नाही, एका दिवशी जर आपल्या बायांची पण चर्चा होते, ज्या दिवशी आम्ही बाहेर गेलो ना, नाही माझी आज फरशी राहून गेली, नाही माझा आज डब्बाच राहिला, नाही मी आज कपडेच ठेवून दिले, नाही माझं हेच राहिला, माझा अमुक माझं तमुक राहिलं, असं आपल्या गोष्टी चर्चा होत राहतात. का असं? कारण आपल्या बायांना किंवा माणसांना जे संसारिक आहेत त्यांना संसाराचे जे गोष्टी आहेत, जे जबाबदारी आहे ते एवढे जास्त आहे की त्यांना ते काढून देवाकडे जाणं थोडंसं प्रयत्न करावं लागतं, म्हणजे थोडंसं कष्ट लागतं त्याला असं. मग काही राहून जातं. पण दोन्ही जर केलं तर नक्की तुम्हाला जे तुमची भावना आहे ते देवापर्यंत नक्की लवकरात लवकर पोहोचते. कारण दोन्हीमध्ये ताळमेळ जोडून आपल्याला आयुष्य जगायचं आहे. आपल्याला असं नाही करायचं आहे की आपल्याला फक्त काम करायचं आहे आणि देवधर्म नाही करायचं आहे. काही लोकांचं मत असं असतो की आपण जेव्हा आपलं वय झालं, कोणाला जर सांगितलं ना, अरे आपलं काय वय झालं आहे का, आपण काय घरचे सगळे कामं सोडून, म्हणजे पैसा कमवायचा, नोकरी धंदा सोडून काय आपण काय देवपाठ करत बसायचं. मग असं त्यांचा विचार असतात की नाही आपण नंतर करूया जेव्हा आपलं वय झालं. अरे जेव्हा तुमचं वय होतं, तुमचं शरीर साथ देत नाही, मन साथ देत नाही, तेव्हा तुमचं मन देवामध्ये कसं लागणार आहे? नाही लागणार आहे. त्याच्यामुळे संसार करत करत आपल्याला आपले मुलं सांभाळायचे आहेत, आपली जॉब असेल ते सांगायचं आहे, घर सांभाळायचं आहे, नवरा सांभाळायचा आहे, आणि त्याचसोबत आपल्याला देवधर्मही करायचा आहे. कारण आज उद्या काय होणार आहे ते आपल्याला माहिती नाही, तर देवधर्म कधी करणार आहे आपण? मग ते देवधर्म उद्या करत तो टळून जातं. आता बघा माझीच ही गोष्ट आहे की माझं ॲक्च्युली असं थोडंसं शुअर नव्हतं की मला कालाष्टमीला जायचंच आहे म्हणून. जायचं आहे म्हणून जायचं आहे, केंद्राकडून जशी गाड्या वगैरे निघतात, सगळं लेडीज वगैरे केंद्राकडून निघतो, तर जायचं आहे म्हणून माहिती होतं. पण एंड टाईमला ती गाडी कॅन्सल झाली. विचार करा, सगळ्यांनी प्लॅन केला होता की आम्ही जाणार आहे, पण जे लेडीज आहे थोडं कमी पडू लागले काही कारणामुळे. पूर्ण ट्रिपच जे सगळे गाड्या भरून येणार होते ते सगळे येणारे बायांचं सगळ्यांचं कॅन्सल होऊन गेला. आणि मग मी म्हणले की नाही जाऊ दे, आता कॅन्सल झालेलं आहे, मग आपलं नॉर्मल कामं मी करू लागले. नाही तर अचानक माझ्या मिस्टरांच्या मनात काय आलं काय माहिती, ते म्हणू लागले नाही तुझं कॅन्सल झाले, तू त्यांच्यासोबत नाही जात आहे, तर मी तुला सोडतो किंवा आपण सगळेच जाऊया. कारण संडेला होता 3 मार्चला, तर म्हणले की नाही आपण सगळंच जाऊया. तर एखादी गोष्ट आपल्या मनात नसते, ध्यानात नसते, पण स्वामींना जर बोलून घ्यायचं असेल तर ते कसेही तुम्हाला नक्की बोलून घेणार आहेत. आणि एवढं छान असं माझ्या हाताने हवन वगैरे झालेलं आहे, तुम्ही बघितलं. म्हणजे
हवन करायला त्याला पण नशीब लागतं. खरं सांगायचं जर असेल ना तर स्वामी सेवेत येण्यासाठी तुमचं नशीब पाहिजे, तुमचा खूप मोठा भाग्य लागतो. आणि इकडे हवापर्यंत मी पोहोचले, हवन झालं म्हणजे मी स्वामी करून घेतले माझ्याकडून. काही ना काही माझे कोणते तरी पाप वगैरे असतील. आणि तुम्ही पब्लिक बघू शकता की कुठून कुठून लांबून पब्लिक येते. आणि मला असं वाटतं की आम्ही एवढे जवळ असून आपण जायलाच पाहिजे नेमकं, म्हणजे काहीही करून एक तरी अटेंड करायलाच पाहिजे. कारण ही जी आहे ना जनता, बीड, परभणी, शिर्डी, जळगाव, कुठून कुठून लांबून 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 येतात. असे मी जवळचे जण हे बाजूचे जे आहेत जे पोपटी कलरचं जे साडी घेतले ते बीड करून आलेले आहेत. त्या दिवशी बीड करून ही पूर्ण मंडळी होती. म्हणजे होम हवन करणं स्वामी करून घेतात. खरंच मला स्वतःला खूप प्राऊड फील होतं की स्वामी महाराजनी मला एक सिलेक्ट केलेलं आहे की त्यांची सेवा माझ्या हाताने होऊ दे. मला खूप खूप असं आनंद वाटतं. आणि तुम्हीही कधीतरी एक चान्स तरी नक्की येऊन करा इकडे, कळेल तुम्हाला की स्वामी सेवा काय कशी. तुमचे प्रश्न सगळे सुटतील इकडं, एकदा तुम्ही येऊन जा. मग तिकडं स्वतः माऊली सांगतात की एका कालाष्टमीला तुम्ही येऊन पूजा करा, दुसऱ्या कालाष्टमीपर्यंत तुमचा जे प्रश्न आहे, जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सॉल्व झालेले भेटतील. नक्की एकदा या. त्र्यंबक येथे आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब. श्री स्वामी.